कागल तालुक्यातील यमगी आणि मुरगुड येथे बंद घर हेरून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी फोडत 7.5 लाख रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यमगी येथील महादेव दत्तात्रय लोकरे यांच्या भाऊबंदाच्या कुटुंबात पुणे येथे लग्न समारंभ असल्याने सर्व शेजारी लग्नासाठी पुणे येथे गेले होते। दरम्यान लोकरे दाम्पत्य आपल्या नातेवाईकाकडे गेले होते। त्यांची मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत। घर सलग 2 दिवस बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याची चर्चा गावात सुरू आहे। दरम्यान मुरगुड येथील बिद्रीचे एमडी केडी चौगले यांच्याही घरी चोरी घडली। चौगले हे बाहेरगावी गेले होते। त्यांच्या बंगल्यामधील सीसीटीव्ही DVR चोरट्यांनी लंपास केला। त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य विस्कटून ठेवले होते। यांच्या घरातून अंदाजे 10,000 रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे। दागिने लॉकरमध्ये ठेवल्यामुळे वाचल्याचे चौगले यांनी सांगितले। 20 ते 22 जून दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। कष्टातून पुढे आलेल्या लोकरे यांच्या घरी प्रकरणात चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून सोन्याचे घंटण, चेन, लक्ष्मी हार, चांदीची भांडी व साहित्य तसेच 60,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 7,57,000 रुपयाचा ऐवज चोरून नेला। चोरीची माहिती मिळताच लोकरे दाम्पत्य घरी परतले। आयुष्यभर कष्ट करून जमवलेले सोन्याचे दागिने आणि बचतीची रक्कम एका क्षणात नाहीशी झाल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले। या घटनेमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे। मुरगुड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। बंद घरावर पाळत ठेवून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।